सर्वांना नमस्कार. आज पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या माध्यमातून नियोजित विद्यापीठाचा बांधकाम जे होणार आहे त्याचा भूमिपूजन समारंभ संपन्न होतो आहे. या समयी उपस्थित असलेले आपल्या या विभागाचे महाविभागाचे खासदार माननीय श्री भारणे साहेब, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन नानासाहेब नवले, संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वरजी रांगे, व्ही.एस. काळभोर साहेब सेक्रेटरी, खजिनदार शांतारामजी गराळे, पद्माताई भोसले, डॉक्टर गिरीश देसाई, अन्य सर्व यामध्ये उपस्थित असलेले विविध संस्थांचे पदाधिकारी, शिक्षण क्षेत्राचे सर्व मान्यवर मंडळी, बंधू आणि भगिनींनो, भारताच्या शैक्षणिक वाटचालीमध्ये जी स्थित्यंतर होत आहे त्यामध्ये स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षाच्या पदार्पणाच्या कालखंडामध्ये होत असलेल्या बदलाचा आपण साक्षीदार आहोत. या बदलामध्ये पाहत असताना शिक्षणाच्या नवीन संधीचे विषय जे आहे ते नव्या पिढीला प्राप्त होण्यासाठी होत असलेल्या बदलाला सामोरं जात असताना त्याचा या संदर्भामध्ये नव्या पिढीला फायदा करून देण्याच्यासाठी ज्या संस्था बदलत्या परिस्थितीमध्ये येत आहेत त्यामध्ये पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टची वाटचाल मी पाहतो आहे. या संस्थेचे संस्थापक शंकरराव पाटील साहेब यांच्याबरोबर काम करण्याचे आमदार म्हणून संधी मिळाली तेव्हापासून या संस्थेचा संबंध जोडला. आज या संस्थेची वाटचाल पाहत असताना विद्यापीठाच्या मध्ये रूपांतर होत असताना ही वर्धिष्णू वाटचाल जी आहे ही अशीच होत राहावी अशा प्रकारची शुभेच्छा व्यक्त करण्यासाठी आपण सर्व उपस्थित आहोत. हा जो आता विद्यापीठाचा समारंभ आहे हे जे विद्यापीठ आहे PMRDच्या क्षेत्रात आहे. पुणे हे विद्येचं माहेरघर समजलं जातं आणि या विद्येच्या माहेरघराच्या संदर्भामध्ये पाहत असताना जगाच्या पाठीवर पुणे म्हटल्यानंतर पुणे परिसर कुठलंही गाव घेतलं तर पुणे परिसरामध्ये पुणे म्हणून ओळखलं जातं. भविष्यातलं पुणे जे आहे ते PMRDचं क्षेत्र जे पुणे महानगर नियोजन आहे त्यामध्ये मावळ तालुका पूर्णपणाने समाविष्ट झालेला आहे. लोणावळ्यापर्यंत पुण्याची हद्द ज्याला म्हणता येईल त्या हद्दवाढीचा प्रस्ताव पुणे महानगर नियोजनामध्ये समावेश झाल्यामुळे एकूण पाहिल्यानंतर हे विद्यापीठ पुण्याचंच आहे, पुण्या विभागामधलं आहे असं समजलं जाईल. या विद्यापीठाचा उपयुक्तता हा विषय पाहत असताना भविष्याचा वाटचाल पाहत असताना पुढच्या 50 वर्षाचा अंदाज घेत असताना इथे एक वेगळी नगरी उभी झालेली आपल्याला पाहायला मिळेल. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट पिंपरी चिंचवडच्या परिसरामध्ये जर ज्या पद्धतीने शैक्षणिक वाटचाल चालू आहे त्या पद्धतीची मावळ तालुक्यामध्ये वाटचाल चालू असल्याचं चित्र पाहायला मिळतं. यामध्ये अनेक इंजिनिअरिंग कॉलेजेस किंवा आर्ट्स, कॉमर्स, सायन्स राहिलेले आहेत. माझी विनंती राहील यामध्ये संस्थाचालक मंडळी जी आहे ही जी महाविद्यालय आहे त्यांच्याशी या संदर्भाने संलग्न करून घेण्यातली अफिलिएशन जी आहे विद्यार्थ्यांच्यासाठी यामध्ये संलग्नता जी आहे ती कॉलेजची ठेवली पाहिजे. विद्यार्थ्यांनी यामध्ये परदेशात जाण्याची आकर्षण भूमिका राहते पण परदेशातलं शिक्षण जे आहे ते आपल्या विद्यापीठाच्या माध्यमातून शिक्षण संस्थांना यामध्ये इथल्या इथं उपलब्ध करून देण्यात येईल अशा प्रकारची या संदर्भातली सुविधा जी आहे ही विद्यापीठाच्या माध्यमातून जर झाली तर इथल्या विद्यार्थ्यांना भागातल्या प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या संदर्भामध्ये नवीन शिक्षणाच्या संदर्भामधल्या सर्व संधीचे विषय प्राप्त होऊ शकतील
आपण विद्यापीठातली सर्व मंडळी, काम करणारी शिक्षण क्षेत्रातली मंडळी करतील अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करतो. मावळच्या शिक्षण संस्थेच्या कामामध्ये असलेली आमची सर्व शिक्षण क्षेत्रातली सगळी मंडळी आपल्या या विद्यापीठाच्या उभारणीमध्ये आपल्याला हवं असलेलं सहकार्य पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टला देतील अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करतो. या वाटचालीला मी मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.